नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आपण पाहणार आहोत. इथे कोर्टामध्ये विद्यासागर हे ऋषिकेशवर नको ते आरोप करत असतात. हे जानकीला सहन होत नाही. मग जानकी मध्येच बोलते आणि विद्यासागरांना सांगते की तुम्हाला जे काही आरोप करायचे आहेत ते माझ्यावर करा, पण माझ्या नवऱ्यावर करू नका. माझ्या नवऱ्याला बोललेलं मी सहन करणार नाही. आणि मग ती जज समोर हात जोडून त्यांना सांगते की माझ्या घरात जो काही वाद पेटला आहे तो तुम्ही प्लीज शांत करा. माझ्या घरचे माझ्यावर खूप आरोप करत आहेत, कारण त्यांची मने दुखलेली आहेत. मला त्यांची मने पुन्हा जिंकायची आहेत. पण माझी आई मला एक दिवस भेटली आणि ती माझ्यापासून आता परत दूर झालेली आहे, हे मला काही सहन होत नाहीये. माझी आई ही जिवंत आहे. तिच्या खुनाचा आरोप माझ्यावर केलेला आहे, पण तसं काहीच नाहीये. मी तिचा खून केलेला नाहीये. जेव्हा माझी आई मला भेटली होती ना, तेव्हा एका गाईला जेव्हा तिचे वासरू सापडते त्याचप्रमाणे माझ्या आईला आनंद झाला होता. मग जानकी विद्यासागरांना म्हणते की वकील साहेब, मला माहिती आहे, या कोर्टात भावनांना किंमत नसते, फक्त पुराव्यांना किंमत असते. माझ्याकडे पुरावा आहे की लताबाई ही माझी आई आहे. माझ्यासाठीच काय, हा जगातल्या कोणत्याही लेकरासाठी सगळ्यात मोठाच पुरावा असेल की त्याची आई ही त्याच्याजवळ आहे. आणि मी कोर्टाला विनंती करते की माझी आई जिथे कुठे असेल तिथून तिला शोधून काढा. तिच्या जीवाला धोका आहे. माझी आई जिथे कुठे असेल तिला तिथून शोधून काढा. आणि मी जेलमध्ये सुद्धा राहायला तयार आहे, पण मला फक्त माझ्या आईला सुखरूप पाहायचं आहे, कारण तिचा जीव धोक्यात आहे. ती बरी आहे, व्यवस्थित आहे, एवढ्याची फक्त मला खात्री होऊ द्यात. त्यानंतर मग मी कायमस्वरूपी तुरुंगात राहायला तयार आहे. त्यानंतर आपण इकडे पाहतो की लता त्या किडनॅपर्सला म्हणत असते की तुम्ही मला इथे का डांबून ठेवलेलं आहे. मी तुमच्या आईसारखी आहे आणि तुम्ही मला माझ्या मुलासारखे आहात. त्याबरोबर ते दोघं म्हणतात की मग आम्ही काय तुला आई म्हणू का मम्मी म्हणू. मग लता म्हणते की अरे मला एकदा तरी सोडा तुम्ही, मी जाईन, माझ्या मुलीला भेटीन आणि परत येईन हवं तर, पण प्लीज मला आता सोडा. त्याबरोबर तो एक माणूस त्याच्या बायकोला म्हणतो की तुला ती एक गोष्ट आठवते का गं, एक म्हातारा आणि म्हातारीची त्यांची जोडी होती आणि ते कोल्ह्याला फसवतात आणि तिकडून पळून जातात. तसंच या म्हातारीला वाटते की ती आपल्याला फसवेल आणि पळून जाईल आणि आपण हिला इथून जाऊन देऊ. पण म्हातारे एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथून कुठेही जाऊ शकत नाही आणि जर जास्त चळवळ केलीस ना तर हे बघ. आणि तो गुंड तिला बंदूक दाखवतो. आणि तसंही ऐश्वर्या मॅडमने आम्हाला सांगितलंय की ह्या म्हातारीचा काहीच उपयोग नाहीये. मग आम्ही जरी तुला मारून तुला कुठेतरी टाकून दिलं तर तुझी डेड बॉडी पोलिसांना सापडेल आणि हे सिद्ध होईल की तुला तुझ्या मुलीनेच मारले, म्हणजेच जानकीनं हा खरा खून केला आहे. त्यामुळे आता उगाच जास्त बडबड नको करू आणि गप्प बस. आणि मग बिचाऱ्या लताबाईंकडे गप्प राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. इकडे कोर्टामध्ये जानकी कोर्टाला हातापाया पडून विनंत्या करत असते की माझ्या आईला शोधा, तिचा जीव वाचवा. जानकीला रडताना पाहून ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका आणि आईला खूप वाईट वाटत असते. जजला सुद्धा वाईट वाटते आणि त्या म्हणतात की जानकी तू रडू नकोस, शांत हो. हे बघ, मी सुद्धा एक आई आहे, एक बहीण आहे. त्यामुळे तुझ्या मनात जी कालवाकालव सुरू आहे ती मी समजू शकते. मला माहिती आहे की कोर्टात भावनांना किंमत नसते, कोर्टात फक्त किंमत असते ती पुराव्यांना. त्यामुळे मी सध्या तरी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. पण हो, मी तुला 24 तासांची मुदत देऊ शकते. 24 तास मी तुला देते. 24 तासात जर तू तुझ्या आईला शोधून आणून इथे हजर केलंस तर ही केस संपून जाईल आणि मग हे कोर्ट तुला सोडून देईल. पण जर असं झालं नाही तर मात्र तुझ्यावर कारवाई करावी लागेल. त्यानंतर जानकीला 24 तासांची संधी मिळते आणि कोर्ट बंद होते. आणि इकडे आता ते दोघं गुंड जेवायला बसलेले असतात. लताबाई हे पाहते की ते दोघं जेवत आहेत. मग ती तिथून एक काचेचा तुकडा घेते. कसं बसं ती त्या काचेच्या तुकड्यापर्यंत पोहोचते आणि आता त्याने ती रस्सी कापण्याचा प्रयत्न करते. पण तिला ती रस्सी काही कापता येत नाही आणि तिचा हातच कापतो आणि ते रक्त त्या बॉक्सवर पडतं. लता म्हणते की इथे इरतं माझ्याच मुलीचं नाव आहे, पण मला माझ्या मुलीपर्यंत पोहोचता येत नाहीये. तर दुसरीकडे ओवीला तिच्या आईची खूप आठवण येत असते. ती नानासाहेबांना म्हणत असते की कधी येईल माझी आई. यावर नाना म्हणतात की ओवी बाळा, असं का बोलतेस, येईल हं तुझी आई.
नक्की येईल. तू जरा शांत हो बरं. त्याबरोबर त्या ठिकाणी जानकी येते आणि जानकी आल्यावर ओवीला हाक मारते. ओवी त्याचबरोबर जानकीला घट्ट मिठी मारते. बरोबर तिथे सर्व घरातले सदस्य येतात. ओवी जानकीला म्हणत असते की आई काय ग, किती वेळ लावलास तू? जानकी सांगत असते, ओवी बाळा, आता पुन्हा आम्ही तुला सोडून कधीच जाणार नाही. आणि मग ओवी जानकीला सांगते की आई तू मला जे जे सांगशील ना ते मी सर्व ऐकायला तयार आहे. पण फक्त तू मला सोडून जाऊ नकोस. आणि ओवी जानकीची पप्पी घेते आणि हे सर्व पाहून घरातले सर्वांना बरं वाटतं. आणि मग यावर ऐश्वर्या मुद्दामून म्हणते की अगं तुझ्या आईचे 2-3 पप्पी घेऊन ठेव. कारण म्हणजे की उद्या जर सकाळी पोलीस काका आले आणि तुझ्या आईला घेऊन गेले तर. त्यामुळे आत्ताच 2-3 पप्प्या देऊन ठेव तुझ्या आईला, म्हणजेच तिला बरं वाटेल. हे ऐकून ओवी खूप घाबरते आणि जानकीला घट्ट मिठी मारून सांगते की नाही आई, मी आता तुला कुठेच जाऊन नाही देणार. त्यावर जानकी ऐश्वर्याला बोलते की लहान मुलांबरोबर कसं बोलायचं हेही साधं कळत नाही का गं तुला? मग ऐश्वर्या म्हणत असते की हे बघ, तू माझी अक्कल काढू नकोस. मी खोटं बोललेच नाही, उलट मी तिला खरं सांगितलंय. आणि का गं, तूच सांगितलंय ना लहान मुलांशी खरं बोलायचं, त्यांना खोटं सांगायचं नाही. मग मी आता खरं बोलले ना, तूच खोटं बोलत होतीस. आणि जानकी ऐश्वर्याला बोलत असते की तू कायमच माझ्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते. तू माझ्या घरात फूट पाडली आणि माझ्या स्वतःच्या आईमध्ये देखील फूट पाडायचा प्रयत्न करत आहेस. यावर ऐश्वर्या दंगा करायला लागते आणि म्हणते की बघा ना हो, मी फूट पाडली का? आई बोला ना, मी खरंच कधी फूट पाडली का आपल्या घरात? जानकी माझ्यावर काहीही आरोप नको करू. मी त्या लताबाईला किडनॅप पण केलेलं नाहीये. जानकी म्हणत असते हिनेच किडनॅप केलेलं आहे माझ्या आईला. याबरोबर आता लगेच सारंग म्हणत असतं की 1 मिनिट वहिनी, तू माझ्या बायकोवरती हे असे आरोप करून कसं काय सांगू शकते की हे सर्व ऐश्वर्यानेच केलेलं आहे? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? यावर सौमित्र लगेच पुढे येतो आणि सारंगला म्हणतो की हे बघ सारंग, तू ना उगाचच तुझ्या बायकोची वकिली करू नकोस, समजलं ना? तू जरा गप्प बस. तुला या गोष्टीतलं माहीत नाहीये तर तू घरातल्या गोष्टींमध्ये न बोललेलं बरं पडेल. त्याबरोबर सारंग म्हणतो का का गप्प बसायचं? माझ्या बायकोवरती जर आरोप होत असतील तर मी का गप्प बसू? मी बोलणारच ना. आणि बायकोच्या बाजूने बोलायला काय हरकत आहे? मी बोलणारच माझ्या बायकोच्या बाजूने. आणि तू देखील नाही का जानकी वहिनीचं वकिलीपत्र घेतलंयस? मग तसं मी सुद्धा माझ्या बायकोचं वकिलीपत्र घेतलेलं आहे आणि म्हणून मी नेहमी तिच्या बाजूनेच बोलत असतो. त्यावर ऋषिकेश पुढे येतो आणि म्हणतो सारंग, खरं तर तुला मला बोलण्याची गरज नाही. पण काय आहे, तू खूप चुकतोयस. तू माझा धाकटा भाऊ आहेस आणि मी तुझा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाचं कर्तव्य मी कधीच विसरणार नाही. मोठ्या भावाचं काम असतं की जर धाकटा भाऊ चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावरती आणायचं. मी तेच करतोय. आणि आज तू तुझ्या भावांच्या, तुझ्या वहिनीच्या विरोधात जायला निघालायस. पण तुझी ही बायको म्हणजे ना काटा आहे. एक ना एक दिवस तुला ते नक्की कळेल. पण त्याआधीच तू जर हा काटा सोडलास ना तर बरं होईल. यावर ऐश्वर्या लगेच नाटकी करायला सुरुवात करते. मी काटा? मला काटा म्हणाले? बघा ना आई, बघा. काटा म्हणाले ऋषिकेश मला. या कुटुंबाचा मी काही काटा आहे का? त्याबरोबर लगेचच आता लताबाई ही इकडून पळून जायला निघालेली असते. कशी बशी लताबाई स्वतःचे हात सोडवते आणि तिकडनं पळ काढत असते. तितक्यात तिच्यासमोर तो गुंड येतो आणि तिच्यावर बंदूक ताणतो आणि तिला म्हणत असतो लताबाई थांब, नाही तर गोळी घालेन. पण लताबाई थांबत नाही आणि राजा तिच्यावर गोळी घालतो. त्याचबरोबर लताबाई पटकन जागी होते आणि तिच्या लक्षात येतं की हे आपण सर्व स्वप्न बघत होतो. जर खरोखर आपण पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्या बाबतीत हेच होणार आहे. त्यामुळे पळून जाण्याचा प्रयत्न करायलाच नको. ऐश्वर्या ही खूप नाटके करून सांगत असते की मी त्या लताला किडनॅप केलेलं नाहीये. जानकी ऐश्वर्याला विचारते की तू ना जरा थांब आणि सांगच माझी आई कुठे? त्यावर सुमित्रा म्हणते अरे गप्प बसा, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? एक काम करा, घरावरची पाटी बदला आणि इथे ना कोर्ट लिहा. आणि जानकी सगळ्यात अगोदर तू ना सारंगवरती आणि ऐश्वर्यावरती असे बिनबुडाचे आरोप करणं बंद कर. त्यापेक्षा हा वेळ वाया घालवतेस ना तर तुझ्या आईला शोध. तुझ्याकडे फक्त 24 तास दिलेत ना कोर्टाने, त्या 24 तासात तुला तुझ्या आईला शोधून काढण्याची गरज आहे. मग तू तुझ्या आईला शोध आणि निर्दोष आहेस असं सिद्ध कर. यावर सौमित्र देखून म्हणतो की हो वहिनी, यावेळीला आई अगदी योग्य सांगत आहे. सध्या आपल्याला लता काकूंना शोधणं खूप गरजेचं आहे.
मला वाटतं आपण सगळा वेळ हा त्यांच्यावरती लावायला हवा. काहीही झालं तरी लता काकूंना शोधून काढूच, तू काळजी नको करूस. त्यानंतर इकडे आपण पाहतो की कोणीतरी गोडाऊनचा दरवाजा ठोठावत असते. त्यावर ते 2 माणसे तो गोडाऊनचा दरवाजा उघडतात आणि लताबाईंच्या तोंडावरती फडकं बांधतात. आणि मग तिथे बघतात तर 2 माणसं उभे असतात. त्यांना विचारलं जातं की तुम्ही इथे कशाला आलाय? मग ती माणसं सांगतात की आम्ही इथे मालाचे बॉक्स घेऊन जायला आलो आहेत. मग ते सांगतात की तुम्ही इथेच थांबा, आम्ही तुम्हाला बॉक्स आणून देतो. आणि हे सर्व लताबाई ऐकते. मग ती विचार करते की साहेब म्हणजे आता हे बॉक्स ऋषिकेशच्या घरी जाणार, माझ्या बबडीच्या घरी जाणार. म्हणून ती आता तिच्या स्वतःच्या हातातली एक बांगडी फोडते आणि ती बांगडी त्या बॉक्सच्या कव्हरमध्ये अडकवते आणि स्वतःच्या हाताचं रक्तसुद्धा त्या बॉक्सवरती लावून ठेवते, जेणेकरून जानकीला कळावं की ते रक्त आणि बांगडी तिच्या आईची आहे. आणि त्यानंतर ती झोपायचं नाटक करते. त्यानंतर ते 2 जण येतात आणि बॉक्स आणून ठेवतात. त्या दोघांना म्हणतात की चला आता घेऊन जाऊ शकता तुम्ही बॉक्स. मग ते 2 बिचारे कामगार ते बॉक्स घेऊन तिकडून निघून जातात. लताबाई प्रार्थना करत असतात की हा संदेश माझ्या मुलीजवळ पोहोचव देवी आई. मला माझ्या मुलीने सापडू दे, असं मागणं करत असते. त्यानंतर आता इकडे घराचे दार ठोठावत असतात. मग जानकी तिथे जाते आणि पाहते तर 2 माणसे आहेत. मग ते जानकीला सांगतात की साहेबांनी हे 2 बॉक्स इथे ठेवायला सांगितलेत. मग जानकी त्यांना सांगते की हो तुम्ही इथे ठेवा. आणि मग जानकीचं त्या बॉक्सकडे लक्ष जातं तर त्यावर रक्त लागलेलं असतं आणि तिच्या आईची बांगडी असते. मग जानकी विचार करते की आई गोडाऊनवरती असतील. मग जानकी ही तिच्या आईला शोधण्यासाठी गोडाऊनवरती आलेली असती. आणि गोडाऊनमध्ये जाऊन जानकी तिच्या आईला हाक मारत असते, आई आई. आणि हे सर्व आवाज लताला ऐकू जातात, पण लताच्या तोंडाला बांधल्यामुळे लता जानकीला आवाज देऊ शकत नाही. मग जानकीला समजण्यासाठी लता मुद्दामून खाली पडते, जेणेकरून जानकीला समजेल. आणि मग जानकी धावत तिच्या आईच्या दिशेने जाते. आणि हा भाग इथे संपतो. पुढील भागात जानकी तिच्या आईला सर्वांसमोर आणू शकेल का, हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात.